नमस्कार मंडळी, मी अविनाश सौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। महाट्रान्सको मध्ये या ठिकाणी बघा निम्न स्तर लिपिकच्या या ठिकाणी वित्त आणि लेखामधल्या या ठिकाणी टोटल या ठिकाणी 260 जागा सुटलेल्या आहेत। तर पूर्ण या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत। या ठिकाणी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर स्टार्ट करूया व्हिडिओ। तर मित्रांनो, या ठिकाणी महाट्रान्सको मध्ये या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित मध्ये सेवा योजना जाहिरात क्रमांक 24/2024 मध्ये आहे। या ठिकाणी यामध्ये बघा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांच्यामध्ये एकूण 7 परिमंडल कार्यालय आहेत या ठिकाणी दिलेले आहेत। आणि या ठिकाणी बघा त्या परिमंडलामध्ये जे कार्यक्षेत्र आहेत वेगवेगळी त्याच्यामध्ये हे कार्यालय आहेत आणि त्याच्या जागा सुटलेल्या आहेत। तर वेतन गट 3 मधील ही जागा आहे। निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा याच्यातील या ठिकाणी पद आहेत। ही सरळ सेवेद्वारे भरती करणे आहे। ठीक आहे, सरळ सेवा पद्धतीने या ठिकाणी भरती आहे। ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी होणार आहे। ऑनलाईन या ठिकाणी फॉर्म मागवलेले आहेत। या ठिकाणी बघा रिक्त पदांचा अनुक्रमाने तपशील दिलेला आहे त्यांनी। या ठिकाणी समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी पदे दिलेली आहेत। टोटल जी पदे आहेत ती 260 आहेत। या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघा सविस्तर माहिती दिलेली आहे। अनुसूचित जातीसाठी एकूण 34 पदे आहेत। अनुसूचित जमातीसाठी 29 पदे आहेत। विमुक्त जाती अ मध्ये या ठिकाणी 22, भटक्या जमाती ब या ठिकाणी भटक्या जमाती क 11 आणि 6 प्रत्येकी, भटक्या जमाती ड साठी 3, विशेष मागास प्रवर्गासाठी 1 आणि इतर मागास वर्गासाठी 45। त्याचप्रमाणे सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग जो आहे त्यासाठी 29 आहेत। आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत त्यांच्यासाठी 22 आणि खुला प्रवर्गासाठी 58। एकूण मिळून 260 पदे या ठिकाणी दिलेली आहेत। तसेच राखीव पदे सांकेतांक व प्रशासन निर्णयाप्रमाणे 18 पदे हे या ठिकाणी दिव्यांगांसाठी ठेवलेली आहेत। या ठिकाणी बघा वेतन श्रेणी दिलेली आहे। या ठिकाणी निम्नस्तर लिपिक वित्त लेखाची वेतन श्रेणी दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकतात। त्यानंतर बघा या ठिकाणी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे आणि अनुभव दिलेला आहे 3/4/2025 पर्यंत। या ठिकाणी बघा निम्नस्तर वित्त लेखा या पदासाठी उमेदवारांनी खालील प्रमाणे शैक्षणिक अर्हता आणि अनुभव धारण केलेला असावा। शैक्षणिक अर्हता या ठिकाणी बघा वाणिज्य शाखेची पदवी बीकॉम आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण पाहिजे। अनुभव निरंक पाहिजे। या ठिकाणी प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून सदर अर्ज करण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे 3/4/2025 पर्यंत संबंधित शैक्षणिक अर्हता अनुभव धारण संपादित केलेला असणे आवश्यक आहे। सदर विहित केलेल्या अंतिम दिनांकानंतर शैक्षणिक अर्हता या ठिकाणी जरी लेखी परीक्षेला गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले तरी तो अपात्र राहील। तर ह्या डेटच्या आधीच पाहिजे हे लक्षात घ्या। या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे ती एकदा बघून घ्या। या ठिकाणी बघा 3/4/2025 पर्यंत किमान या ठिकाणी 18 वर्ष पाहिजे, मॅक्सिमम तुमचं 38 वर्ष वय पाहिजे। या ठिकाणी रिलॅक्सेशन दिलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही हे रिलॅक्सेशन वाचून घेऊ शकतात। या ठिकाणी बघा निवड पद्धती दिलेली आहे। निवड पद्धती कशा पद्धतीने होणार आहे ते या ठिकाणी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी घेणार आहेत आणि ऑनलाईन परीक्षेला तुम्हाला बोलवणार आहेत। जे पास होतील त्यांना या ठिकाणी कागदपत्र पडताळणी करून त्यांची या ठिकाणी नोंद करणार आहेत। तर यामध्ये बघा तुम्हाला जे परीक्षा होणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन परीक्षा राहणार आहे। या ठिकाणी विषय दिलेला आहे त्यांनी वित्त लेखा लेखा परीक्षण विषयाचं ज्ञान असलं पाहिजे। 50 क्वेश्चन त्याचे 110 मार्क आहे। या ठिकाणी बघा जनरल ॲप्टिट्यूड आहे। रिझनिंग मध्ये या ठिकाणी 40 क्वेश्चन 20 मार्कासाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 क्वेश्चन 10 मार्कासाठी आणि मराठी भाषा ही 20 क्वेश्चन 10 मार्कासाठी असणार आहे। टोटल या ठिकाणी बघा 130 क्वेश्चन 150 मार्कासाठी आणि 120 मिनिटाचा या ठिकाणी टाइम असणार आहे तुम्हाला। या ठिकाणी बघा परीक्षा केंद्र दिलेले आहेत। तुम्हाला कोणत्या परीक्षा केंद्र निवडता येतील या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे। या ठिकाणी अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, कोल्हापूर, लातूर, मुंबई, जळगाव, मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर असे या ठिकाणी दिलेलं आहे। तर तुम्ही याच्यापैकीच या ठिकाणी जे परीक्षा केंद्र आहेत ते निवडायचे आहेत। या ठिकाणी बघा परीक्षा शुल्क दिलेलं आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवार जर असतील या ठिकाणी तर 600 रुपये, अनुसूचित जाती जमातीला असतील तर 300 रुपये आहे आणि दिव्यांगांसाठी या ठिकाणी कसल्याही प्रकारची फीस नाहीये, त्यांना सूट देण्यात आलेली आहे। या ठिकाणी बघा भरतीचा जो परीक्षा दिनांक आहे अंदाजित तो आहे मे-जून 2025 पर्यंत। या ठिकाणी बघा महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे मराठीचं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे, लिहिता वाचणं आणि तुम्हाला बोलता आली पाहिजे। त्याचप्रमाणे विद्यापीठातील किंवा एक 10वी वरील त्यामध्ये परीक्षा विषय देऊन तुम्ही उत्तीर्ण झालात त्याचं प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे पाहिजे। या ठिकाणी बघा जी सगळी माहिती येणार आहे ती या वेबसाईटवर येणार आहे www.mahatransco.in याच्यावरती सर्व माहिती देण्यात येणार आहे। तरी पण तुम्ही या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून वेळोवेळी महाट्रान्सकोचे अपडेट मी तुम्हाला देत राहील। खाली छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या हाताचा अंगठा ठसा, स्वतःच्या हस्ताक्षरातील घोषणापत्र स्कॅन करण्याच्या व अपलोड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्या सर्व व्यवस्थित वाचून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट रेडी करून घ्या। त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया
या ठिकाणी बघा मंडल निहाय तुम्हाला नाही का रिक्त पदांचा गोषवारा दिलेला आहे, की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती या ठिकाणी कोणत्या परिमंडल किंवा कोणत्या याच्यामध्ये किती पदे या ठिकाणी आहेत. तर हे जे आहे ते अकोल्याचं आहे. या ठिकाणी 4 पदे आहेत त्याच्यासाठी. त्यानंतर बघा अमरावतीचं दिलेलं आहे 4 पदे आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा अमरावतीचं अजून दिलेलं आहे 6 पदे आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा अजून अमरावतीचं या ठिकाणी दिलेलं आहे 4 पदे आहेत. तर हे वेगवेगळे मंडल आहेत या ठिकाणी बघा आणि रिक्त पदांचा तपशील आहे त्यांचा. या ठिकाणी बघा छत्रपती संभाजीनगरचं सुद्धा दिलेलं आहे 12 पदे आहेत. तर टोटल या ठिकाणी बघा 260 पदे या ठिकाणी वाटून टाकलेले आहेत, त्यांनी डिवाइड केलेले आहेत. तर तुम्ही या ठिकाणी ही ॲडव्हर्टाइज नंबर जी आहे 24/2024 तरी डाउनलोड करून घ्या आणि या ठिकाणी तुम्हाला सर्व या ठिकाणी जागा बघायच्या आहेत. या जागा ज्या आहेत त्या सर्व सरळ सेवेद्वारे भरण्यात आहेत. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज मागवत आहेत. तर जे विद्यार्थी याला या ठिकाणी एलिजिबल आहेत त्यांनी या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करा. तर मंडळी संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल. याच्यामध्ये 260 जागा या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये निघलेल्या आहेत. निम्न स्तर लिपिकच्या या जागा आहेत. तर तुम्ही यासाठी जे क्वालिफाय मुलं आहेत त्यांनी नक्की या ठिकाणी फॉर्म भरा. तर याच्या पूर्ण अपडेटसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.